वैशालीच रेसिपीमध्ये आज आपण कच्च्या तांदूळापासून एक अगदी करायला सोपी आणि पचायला हलकी फुलकी अशी मस्त रेसिपी बनवतोय। तर बाजारातून यासाठी काहीच साहित्य आणायची गरज नाही। आपल्या घरात उपलब्ध असलेलं अगदी मोजकं साहित्यच यासाठी लागतं। नाश्ता टिफिनसाठी सहज बनवता येईल इतकी साधी सोपी रेसिपी आहे। चला तर मग आता लगेच बनवायला सुरुवात करूया। इथे मी आता 1 कप तांदूळ घेतले आहेत। तर इथे मी रेशनचे तांदूळ घेतलेत, पण तुम्ही यासाठी कुठलेही तांदूळ वापरू शकता। घरात रोज जे भातासाठी वापरता ते तांदूळ घेतले तरी चालतील। आता हे तांदूळ आपल्याला 2 ते 3 वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचेत। तर धुवून घेतल्यानंतर यामध्ये पाणी घालून मी 2 ते 3 तास हे भिजवून घेतलेत। सकाळी नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी जर तुम्हाला बनवायचा असेल तर तुम्ही रात्री हे तांदूळ भिजत घालू शकता। रात्री भिजत घातले तरी काहीच हरकत नाही, म्हणजे सकाळी हा नाश्ता तुम्हाला अगदी पटकन बनवता येईल। तर आता साधारण 3 तास झाले आहेत। तांदूळ एकदम छान भिजलेत, थोडेसे फुलून पण आले आहेत। तर यातलं आता आपण पाणी काढून टाकूया आणि हे तांदूळ एका चाळणीवर घालायचेत, म्हणजे यातलं पाणी सगळं निथळून जाईल आणि वर तांदूळ राहतील। पाणी निथळल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात हे तांदूळ घालायचेत आणि आता यामध्ये दही घालायचं आहे। तर मी अर्ध्या कपाला थोडंसं जास्त म्हणजे पाऊण कप इथे दही घेतलंय। तर दही घातल्यामुळे बाइंडिंग छान होतं, चव छान येते आणि हा नाश्ता पौष्टिक पण होतो। यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही। पाणी न घालताच आपल्याला मिक्सरमधून हे फिरवून घ्यायचंय, कारण यामध्ये आपण दही घातलंय तर तेवढं दही तांदूळ बारीक होण्यासाठी पुरेसं आहे। वरून पाणी घालायची अजिबात गरज नाही। जर तुम्ही पाणी घातलं तर मग पीठ थोडं पातळ होण्याची शक्यता आहे। तर तांदूळ मी अशा पद्धतीने वाटून घेतलेत। तर हे पीठ तुम्हाला चमच्यावर घेऊन दाखवते। माझ्या हाताला थोडीशी खरखर लागतीये, म्हणजे आपला बारीक रवा असतो त्याप्रमाणे मी याला ठेवलंय, म्हणजे हा नाश्ता खायला एकदम छान लागतो। तर आता यामध्ये आपण पाव कप बारीक रवा घालूया। बारीक रवा नसेल तर घरात जो जाड रवा असेल त्याला मिक्सरमधून फिरवून घ्या, नंतर यामध्ये घाला। चवीनुसार मीठ घालायचं आहे। 2 ते 3 हिरव्या मिरच्या मी अगदी बारीक कट करून घेतल्या आहेत। अर्धा इंच आलं पण किसणीवर किसून घेतलंय, ते पण घालूया। आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। तर चांगलं 2 ते 3 मिनिट मिक्स करायचं आहे, म्हणजे सगळं अगदी छान व्यवस्थित मिक्स होतं। चमच्याने किंवा विस्कने याला असं फेटून घ्यायचं आहे, म्हणजे यात गोळे राहत नाहीत। तर आता हे असं बॅटर तयार झालंय। मी 2 ते 3 मिनिट याला चांगलं फेटून घेतलंय। हे असंच आपण 10 ते 15 मिनिट झाकून ठेवूया, म्हणजे यातला जो रवा आहे तो छान भिजेल। रवा भिजतोय तोपर्यंत आपण ज्या प्लेटमध्ये आपल्याला हा ढोकळा स्टीम करून घ्यायचा आहे त्याला तेल लावून घेऊया। तर हे काम आपल्याला आधीच करून ठेवायचं आहे, म्हणजे पीठ तयार झाल्यावर अगदी पटकन यामध्ये आपल्याला घालता येतं। तर सगळीकडे मी तेल लावून छान पसरून घेतलंय। आता चटणी पण तयार करून घेऊया। तर चटणी करण्यासाठी इथे मी अर्धा कप ओल्या खोबऱ्याचे असे पातळ काप करून घेतलेत। ओलं खोबरं नसेल तर तुम्ही सुकं खोबरं घेतलं तरी काहीच हरकत नाही। थोडेसे फुटाणे पण मी घेतले आहेत, त्याचं साल काढून घेतलंय, किंवा तुम्ही डाळवं सुद्धा घालू शकता। 4 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत। अर्धा इंच आलं आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। मूठभर कोथिंबीर पण मी धुवून घेतली आहे। आता अर्धा लिंबाचा रस यामध्ये घालायचा आहे, किंवा तुम्ही चिंच दही काहीही घालू शकता। गरजेनुसार यामध्ये पाणी घालून मिक्सरमधून ही बारीक वाटून घेऊया। तर अशा पद्धतीने मी चटणी इथे बारीक करून घेतली आहे, एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे। पीठ भिजून पण 15 मिनिट झाली आहेत। तर रवा भिजल्यामुळे तुम्ही पाहू शकता पीठ थोडंसं घट्ट झालंय। तर अगदी 1 टेबलस्पूनच मी यामध्ये पाणी घातलंय, तर फार जास्त पाणी पण घालू नका, अंदाज घेऊनच घाला। सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला यावरून एक फोडणी घालायची आहे। तर यासाठी मी तेल गरम करून घेतलंय। अर्धा चमचा मोहरी घालूया। मोहरी तडतडायला सुरुवात झाली की अर्धा चमचा जिरे घालायचेत आणि लगेच 8 ते 10 कढीपत्त्याची पानं मी थोडीशी कट करून घेतली आहेत ती घालूया।
अशी कट करून घेतली म्हणजे याचा स्वाद तेलामध्ये छान उतरतो। आणि आता ही फोडणी या पिठावर घालूया। तर तुम्ही फोडणीशिवाय सुद्धा हा ढोकळा बनवू शकता, पण अशी पिठामध्ये थोडी फोडणी घातली म्हणजे हा खायला एकदम टेस्टी लागतो। चमच्याने सगळं एकत्र करून घ्यायचं आहे। आणि आता ही बाकीची फोडणी आहे त्यामध्ये मी लाल मिरची घातली आहे। तर ही चटणी तुम्ही अशी सुद्धा खाऊ शकता, पण थोडीशी फोडणी घातली म्हणजे खायला खमंग लागते। तर आता इथे आपली चटणी सुद्धा तयार आहे, एकदम मस्त दिसतीये। या पिठामध्ये आता आपल्याला 1 चमचा इनो घालायचा आहे। तर इथे मी ब्लू कलरचं इनोचं पॅकेट घेतलंय, ते घालूया। ॲक्टिवेट करण्यासाठी थोडंसं वरून पाणी घालायचं आहे आणि लगेच एकाच डायरेक्शनमध्ये आता हे पीठ फेटून घेऊया। इनो नसेल तर तुम्ही याऐवजी अर्धा चमचा खायचा सोडा सुद्धा घालू शकता। तर इनो घातल्यावर जास्त वेळ याला मिक्स करायचं नाही, लगेच प्लेटमध्ये घालायचं। तर असं हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, अशीच कन्सिस्टन्सी पाहिजे म्हणजे मग ढोकळा खायला एकदम छान लागतो आणि जाळीदार पण तयार होतो। आता लगेच हे मिश्रण आपण तेल लावलेल्या प्लेटमध्ये घालूया। कढईमधील पाण्याला सुद्धा आता छान उकळी आलेली आहे, तर ही प्लेट त्यामध्ये ठेवूया। तर 5 मिनिट आधीच मी कढईमध्ये 2 ग्लास पाणी गरम करायला ठेवलं होतं, त्यामध्ये हे स्टँड ठेवलंय किंवा तुम्ही एखादी प्लेट भांडंही ठेवू शकता। तर ही तयारी आधीच करून ठेवायची म्हणजे लगेच यामध्ये आपल्याला ही प्लेट ठेवता येते। आणि पाणी छान उकळलेलं असलं आणि नंतर ही प्लेट ठेवली म्हणजे ढोकळा पण छान फुलून येतो। यावर आता झाकण ठेवूया आणि सुरुवातीचे 5 मिनिट आपल्याला हाय फ्लेम ठेवायची आहे। आणि एकदा का ही प्लेट आणि कढई छान गरम झाली की मग मात्र गॅसची फ्लेम मीडियमवर ठेवायची आणि हा ढोकळा 15 मिनिट स्टीम करून घ्यायचा। तर आता जवळपास 20 मिनिट झाली आहेत। झाकण काढून पाहूया। यामध्ये एक टूथपिक किंवा सुरी घालून पाहायची, तर टूथपिक साफ निघाली आहे म्हणजे आपला ढोकळा व्यवस्थित स्टीम झालेला आहे। गॅस बंद करायचा आहे आणि ही प्लेट खाली काढून घेऊया। तर मी खाली काढल्यानंतर एका स्टँडवर ठेवली आहे म्हणजे अगदी पटकन हा ढोकळा थंड होतो। आता थोडासा कोमट झाला आहे तर सुरीला आपण तेल लावून घेऊया। सुरीला असं तेल लावून घेतलं म्हणजे हा ढोकळा अगदी साफ कट होतो। तर सुरी अशी उभी ठेवायची आणि सुरुवातीला आपण मधून कट करून घेऊया म्हणजे आपल्याला एकसारखे ढोकळ्याचे काप मिळतात। तर अशी उभी सुरी ठेवली म्हणजे शेवटपर्यंत ती जाते आणि अगदी व्यवस्थित कट होतं। तर इथे मी चौकोनी शेपमध्ये याला कट करून घेतलंय, तुम्ही हवं तर डायमंड शेप किंवा ट्रायंगल शेपमध्ये सुद्धा कट करू शकता। आपण चटणीवरून जी फोडणी घातली होती ती थोडी शिल्लक राहिली होती, तर ती यावरून घालूया। आणि बारीक चिरलेली कोथिंबीर पण मी घातली आहे। आता ढोकळा काढून घ्यायचा आहे, तर काढताना सुरुवातीला एका ढोकळ्याच्या चारी बाजूला सैल करून घ्यायचं। तर इथे मी आता एक उलथनं घेतलंय, तर हे पूर्ण आतपर्यंत जातं आणि ढोकळा अगदी सहज निघून येतो। तर एकदम मस्त असा ढोकळा झालेला आहे, जाळी पण खूप छान दिसतीये। सकाळच्या वेळेस नाश्त्यासाठी किंवा मुलांना डब्यात देण्यासाठी तुम्हाला हा बनवायचा असेल तर रात्री तांदूळ भिजत घाला म्हणजे सकाळी हा तुम्हाला पटकन बनवता येईल। ज्यांना उडदाची डाळ चालत नाही त्यांना इडलीसाठी हा खूप चांगला पर्याय आहे किंवा बेसनाचा ढोकळा चालत नाही त्यांना सुद्धा हा चालेल। पचायला खूप हलका आहे कारण यामध्ये आपण फक्त तांदूळच वापरले आहेत आणि खायला तेवढाच मस्त लागतो। तर जरूर एकदा बनवून पहा। आतून लुसलुशीत तर वरून कुरकुरीत असे हे रव्याचे अप्पे भाज्या घातल्यामुळे खूप पौष्टिक तयार होतात आणि चवीलाही खूप छान लागतात। आणि लागणारं सगळं साहित्य आपल्या घरात नेहमीच उपलब्ध असतं। तर लगेच आता करायला सोपे असे हे रव्याचे अप्पे कसे बनवायचे ते आपण पाहूया। रव्याचे अप्पे करण्यासाठी इथे मी 1 कप रवा घेतला आहे। तर हा रवा मी कच्चाच घेतलाय, भाजून घेतलेला नाही। आणि आपण उपम्यासाठी जो रवा वापरतो तोच रवा आपल्याला इथे घ्यायचा आहे। यामध्ये आता 1 चमचा मीठ घालूया आणि हे दोन्ही आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे मी अर्धा कप दही घेतलंय। तर दही घातल्याने या अप्प्यांना चव छान येते, बाइंडिंगही छान होतं
आणि शिवाय आपण हे इन्स्टंट अप्पे बनवतोय त्यामुळे पीठ थोडंसं फर्मेंटसुद्धा होतं. तर सगळं थोडंसं मिक्स करून घेतल्यानंतर आता यामध्ये पाणी घालायचं आहे. तर सुरुवातीला मी पाऊण कपच पाणी घातलेलं आहे. गरज पडली तर आपण नंतर घालूया. तर तुम्ही इथे पाहू शकता हे सगळं मी मिक्स करून घेतलं आहे. असं पीठ झालेलं आहे. तर हे असंच आता आपण एक 15 ते 20 मिनिट झाकून ठेवूया. म्हणजे हा जो रवा आहे तो छान भिजतो. रवा भिजतोय तोपर्यंत आपण थोड्याशा तेलावर भाज्या फ्राय करून घेऊया. तर एका कढईमध्ये मी 1 चमचा तेल घातलं आहे. तेल छान गरम झालं की यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची आहे आणि मोहरी छान तडतडायला सुरुवात झाली की अगदी 2 चिमूटच हिंग घातला आहे. आता इथे मी 1 कांदा बारीक चिरून घेतला आहे तो घालूया आणि या कांद्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे. फार आपल्याला तांबूस करायचं नाही. हलकासा रंग बदलेपर्यंतच परतायचं आहे. लगेच ही सिमला मिरची घालूया. 2 ते 3 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि लगेच गाजर घालूया. इथे मी थोडेसे स्वीट कॉर्न घेतले आहेत आणि ग्रीन पीज पण घालायचे आहेत. तर भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. हे सगळं आता आपण थोडंसं परतून घेऊया. तर 1 ते 2 मिनिटच आपल्याला परतायचं आहे. फार याला शिजून घ्यायचं नाही. यामध्ये करकरीतपणा ठेवायचा आहे. तर आता इथे आपल्या भाज्या परतून झाल्या आहेत. गॅस बंद करूया आणि हे खाली काढून थंड करून घ्यायचं आहे. आता आपण आप्प्यासोबत खाण्यासाठी चटणी बनवतोय. तर त्यासाठी इथे मी अर्धा कप ओलं खोबरं कट करून घेतलं आहे. 3 ते 4 हिरव्या मिरच्या, पाव इंच आलं, मूठभर कोथिंबीर पण धुवून घेतली आहे, 10 ते 12 कढीपत्त्याची पानं, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अगदी थोडीशीच मी इथे साखर घेतली आहे. तर साखर घालणं ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल तरच घाला. आणि आता पाणी घालून ही चटणी बारीक वाटून घ्यायची आहे. तर इथे मी चटणी बारीक वाटून घेतली आहे. एका बाउलमध्ये काढून घेऊया. ही चटणी तुम्ही आता अशीच खाऊ शकता, पण मी यावरून आज एक फोडणी घालणार आहे. तर त्यासाठी इथे मी तेल आणि मोहरीची एक फोडणी तयार करून घेतली आहे. तर आपलं तेल गरमच आहे. तर या छोट्या 2 लाल मिरच्या घालूया. थोड्याशा चमच्याने हलवून घ्यायच्या आहेत आणि ही फोडणी आता या चटणीवर घालूया. तर एकदम मस्त अशी ही आपली चटपटीत चटणीसुद्धा तयार आहे. पीठ भिजून पण आता 20 मिनिट झाली आहेत. तर आपला रवा पण छान भिजलेला आहे. तुम्ही इथे पाहू शकता थोडासा फुगला पण आहे. तर आता यामध्ये आपण ज्या भाज्या परतून घेतल्या होत्या तर त्या घालायच्या आहेत. तर भाज्या व्यवस्थित थंड करून घ्यायच्या आणि मगच यामध्ये घालायच्या आहेत. तर खूप सुरेख रंग दिसतोय भाज्यांचा. तुम्हाला यामध्ये आणखी इतर भाज्याही घालता येतील. बीन्स, पत्ताकोबी किंवा पनीरही घालता येईल. कोथिंबीर घालायची आहे आणि हे सगळं आता चमच्याने मिक्स करून घेऊया. तर आपण 1 कप रव्यासाठी इथे अर्धा कप दही आणि पाऊण कप पाणी वापरलेलं आहे. तर तुम्हाला हे थोडंफार कमी जास्त लागू शकतं. तर पाण्याचा अंदाज घेऊन पाणी घालायचं आहे. तर आता व्यवस्थित आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता एवढं घट्ट आहे. तर अगदी परफेक्ट असं झालेलं आहे. यामध्ये आता आपण अर्धा चमचा सोडा घालूया आणि अगदी 1 चमचाच मी यावर पाणी घातलं आहे. एकाच डायरेक्शनमध्ये आता हे सगळं आपल्याला फेटून घ्यायचं आहे. तर तुम्ही या पिठाची कन्सिस्टन्सी पाहू शकता. अशीच ठेवायची आहे. फार घट्टही पीठ ठेवायचं नाही आणि फार पातळही नाही. असं ठेवलं म्हणजे मग अप्पे एकदम छान मस्त फुलतात आणि आतून लुसलुशीत व वरून कुरकुरीत तयार होतात. तर इथे मी आता हे पीठ फेटून घेतलं आहे. लगेच याचे अप्पे बनवायचे आहेत. गॅसवर पण मी आधीच अप्पे पात्र गरम करायला ठेवलं होतं. तर आता छान गरम झालेलं आहे. यामध्ये थोडं थोडं तेल घालायचं आहे आणि आता गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आणि यामध्ये हे मिश्रण घालूया. तर थोडीशी जागा फुलायला ठेवायची आहे. कडेने आधी पीठ घालायचं आणि नंतर मध्यभागी घालायचं आहे, कारण मध्यभागी पॅन अगदी पटकन गरम होतो. आणि आता गॅस मीडियमवर करून यावर झाकण ठेवूया आणि मीडियम फ्लेमवर हे अप्पे छान भाजून घ्यायचेत. आता साधारण 2 ते 3 मिनिट झाली आहेत. तर झाकण काढून पाहूया. तर एकदम मस्त असे आपले अप्पे फुलले आहेत. तुम्ही पाहू शकता.
थोडेसे आकाराने मोठे पण झालेले आहेत. यावरून थोडंसं तेल सोडायचं आहे आणि आता हे पलटून घेऊया. तर खूप छान असे भाजल्या गेलेत आणि मस्त रंग आलेला आहे. तर पलटून घ्यायचेत आणि दोन्ही बाजूने आता छान असेच भाजून घ्यायचे आहेत. तर तुम्ही पाहू शकता खूप छान याला रंग आलाय, एकदम मस्त असे खरपूस भाजल्या गेलेत. तर सगळे आता काढून घेऊया. अशाच पद्धतीने आता उरलेले पण बनवून घ्यायचेत. तर या साच्यामध्ये आता आपण हे बॅटर घालून घेऊया आणि यावर सुद्धा झाकण ठेवून मीडियम फ्लेमवर हे अप्पे भाजून घ्यायचेत. आता साधारण 3 मिनिट झाली आहेत. तर या दुसऱ्या बॅचचे अप्पे सुद्धा तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असे फुगले आहेत. तर पलटून घेऊया. खूप सुरेख असा ह्याला पण रंग आलाय. दोन्ही बाजूने हे पण छान खरपूस भाजून घ्यायचेत आणि मग काढून घेऊया. आपण घेतलेल्या साहित्यामध्ये असे 24 ते 25 अप्पे तयार होतात. तर माझं अप्पे पात्र हे 12 खाण्यांचं आहे. तर 2 बॅचेसमध्ये हे अप्पे तयार झालेत. तर एकदम मस्त असे आतून मऊ लुसलुशीत आणि वरून कुरकुरीत झालेत. खायला खूप छान लागतात. सोबत आपण खोबऱ्याची चटणी केली आहे किंवा तुम्ही शेंगदाण्याची चटणी सुद्धा बनवू शकता. आज आपण मुगाच्या डाळीचा व गव्हाच्या पिठाचा एक खमंग पदार्थ बनवतोय. तर मुगाची डाळ असल्यामुळे हा खायला खूप छान लागतो आणि विशेष म्हणजे कुठे बाहेर जाताना जर सोबत घेऊन गेलात तर 2 ते 3 दिवस छान टिकतो. तर लगेच आता हा कसा बनवायचा ते आपण पाहूया. हा मुगाच्या डाळीचा खमंग असा पराठा करण्यासाठी इथे मी अर्धा कप पिवळी मुगाची डाळ घेतली आहे. तर ती आपण एका भांड्यात घालूया आणि या डाळीला आता 2 ते 3 वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तर चांगलं असं चोळून धुवायचं आहे म्हणजे याला जी पावडर लागलेली असते ती निघून जाते. तर आता डाळ धुवून झाली आहे. यामध्ये वरून भरपूर पाणी घालूया आणि ही अशीच आता आपल्याला 7 ते 8 तास भिजवत ठेवायची आहे. आता 7 ते 8 तास झाले आहेत. डाळ आपली छान भिजलेली आहे. हातावर अशी घेऊन बघूया आणि हाताने दाबून बघायची आहे. तर सहज तुटतेय म्हणजे अगदी छान भिजली आहे. ही डाळ आता आपण पाणी काढून एका भांड्यात काढून घेऊया आणि आता याला मिक्सरमधून आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. तर ही डाळ आपण मिक्सरमध्ये घालूया आणि पल्स मोडवर म्हणजे मिक्सरच्या डाव्या बाजूला फक्त 1 ते 2 वेळेसच आपल्याला ही फिरवून घ्यायची आहे. फार जास्त याला बारीक करायचं नाही. तर इथे मी डाळ फिरवून घेतली आहे. हातावर घेऊन तुम्हाला दाखवते. तर अगदी काही डाळीचे दाणे तसेच राहिले. तर आपल्याला अशीच डाळ पाहिजे, फार बारीक डाळ करायची नाही. ही आता आपण काढून घेऊया. असे थोडेसे दाणे यामध्ये मुगाच्या डाळीचे राहिले म्हणजे मग खायला खूप छान लागतात. म्हणजे हा पराठा खूप छान लागतो खायला. इथे मी आता 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरे आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या घेऊन त्याचं वाटण तयार करून घेतलंय. 1 चमचा धणेपूड घालायची आहे. 1 चमचा लाल तिखट. तर तिखट तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे कमी जास्त करू शकता. अर्धा चमचा हळद. मला आवडत असेल तर 1 चमचा बडीसोप पण थोडीशी बारीक करून तुम्ही घालू शकता. खूप छान लागते. चवीनुसार मीठ घालायचंय आणि आता पाव चमचा ओवा घेतला आहे. तो थोडासा हातावर चोळून घालूया म्हणजे ह्याचा स्वाद छान उतरतो पदार्थामध्ये. 1 चमचा गरम मसाला घालायचा आहे. कोथिंबीर घालूया आणि हे सगळं आता हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. तर एकदम दिसायलाच खूप मस्त दिसतंय. यामध्ये आता मी 2 चमचे तेल घालतीये. तर याचा रंग तुम्ही पाहू शकता. अगदी ही डाळ पोळीसोबत, भाकरीसोबत खायला सुद्धा अशी छान लागते. आता यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं आहे. तर मी 1.5 कप गव्हाचं पीठ घातलं आहे. आपण अर्धा कप मुगाची डाळ भिजत घातली होती त्यासाठी 1.5 कप गव्हाचं पीठ वापरलंय. हे सगळं आता हाताने चांगलं दाबून मिक्स करायचं आहे आणि सुरुवातीला अजिबात पाणी घालायचं नाही. आधी या डाळीमध्येच हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता थोडंसं पाणी यासाठी लागणार आहे. तर अगदी मी 1 चमचाच पाणी घातलंय आणि सगळं आता
एकत्र करून घेऊया। पीठ मी आता इथे भिजवून घेतलंय, छान असा नरम गोळा तयार झालाय। तर हा आता असाच एक 10 मिनिट आपण झाकून ठेवूया, म्हणजे पीठ छान मुरतं। यासोबत खाण्यासाठी आता आपण एक रायतं बनवूया, म्हणजेच कांद्याची कोशिंबीर बनवतेय। तर त्यासाठी मी इथे 1 कप घट्ट दही घेतलं आहे। याला आता छान फेटून घ्यायचंय। तर कुठलीही कोशिंबीर करताना दह्याला चांगलं फेटून घेतलं म्हणजे दही एकीकडे आणि पाणी एकीकडे असं होत नाही, कोशिंबीर छान मिळून येते। यामध्ये आता अर्धा चमचा काळं मीठ घालायचंय, थोडंसं साधं मीठ, आणि इथे मी आता 1 चमचा चिली फ्लेक्स घेतले। तुम्ही हवं तर हिरवी मिरची पण बारीक करून घालू शकता। कोथिंबीर घालायची आहे आणि 1 कांदा पण बारीक चिरून घेतलाय, तो घालायचा आहे। आणि आता हे सगळं चमच्याने मिक्स करून घ्यायचंय। तर छान याला फेटायचं आहे। तर आता इथे आपली ही कोशिंबीर तयार आहे, खूप मस्त दिसतीये आणि या पराठ्यासोबत खायला एकदम छान लागते। पीठ भिजून पण आता 10 मिनिट झाली आहेत। तर आपलं पीठ एकदम चांगलं भिजलंय। याला परत एकसारखं करून घ्यायचंय आणि आता याचे गोळे करून घ्यायचे आहेत। तर एकदाच याचे गोळे करून घ्यायचे, म्हणजे मग अगदी हे पराठे एकसारखे तयार होतात। आणि आता एक गोळा घेऊन हातावर छान मळून घेऊया आणि नंतर इथे मी वरून लावण्यासाठी गव्हाचं पीठच घेतलंय, त्यामध्ये चांगलं बुडवून घ्यायचंय आणि आता पोळीप्रमाणे याला लाटून घ्यायचंय। तर अगदी पातळ लाटायचंय, म्हणजे हे खायला खूप छान लागतात। गरज पडली तर वरून आणखी पीठ लावायचं आहे, नंतर ते जास्त झालं तर झटकून टाकायचं। तर कडेकडेने आता मी इथे हा पराठा लाटून घेतला आहे। तर तुम्ही पाहू शकता एकदम पातळ असा झालाय। पातळ लाटला म्हणजे खायला हा अगदी मेथीच्या ठेपल्याप्रमाणे लागतो। तर आता आणखी एक आपण असाच लाटून घेऊया। तर गोळा घेऊन त्याला गव्हाच्या पिठामध्ये बुडवून घ्यायचंय आणि मग कडेकडेने लाटून घ्यायचंय। आणि तुम्हाला जर नरम पराठा खायचा असेल, म्हणजे पाहिजे असेल, तर मग लाटताना थोडासा जाड लाटायचा। तर हा दुसरा पण पराठा इथे मी लाटून घेतलाय। तर यावरची मुगाची डाळ एकदम लाटल्यानंतर पण मस्त दिसतीये। तुम्ही हवं तर आता अगदी गोल आकार येण्यासाठी एखाद्या डब्याच्या झाकणाने ह्याला कट करू शकता, अशा प्रकारे। तर इथे मी याला आता कट करून घेतलंय, एकदम गोल आकारात हा तयार झालाय। आता तवा पण आपला गरम झालेला आहे, तर त्यावर हा पराठा घालायचा आहे आणि एका बाजूने थोडासा भाजून झाला की मग पलटून घ्यायचा आहे आणि गॅस मीडियमवर करून आता याला तेल लावून घेऊया। दोन्ही बाजूने तुम्हाला जसं तेल लागतं, म्हणजे तुमच्या गरजेप्रमाणे तेल लावायचं आहे आणि चमच्यानेच असं चांगलं दाबायचं, म्हणजे पराठा व्यवस्थित भाजला जातो। तर तुम्ही पाहू शकता एकदम व्यवस्थित असा भाजला गेलाय। दोन्ही बाजूने खूप छान याला असा रंग आला आहे, खरपूस दिसतोय। तर आता काढून घेऊया आणि यावरची मुगाची डाळ पण तुम्ही पाहू शकता एकदम मस्त दिसतीये। आता दुसरा पण याचप्रमाणे भाजून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम मीडियमवरच ठेवायची आहे आणि थोडासा खालच्या बाजूने भाजून झाला की पलटून घ्यायचा आहे आणि पहिलेप्रमाणेच आता याला सुद्धा दोन्ही बाजूने तेल लावून घ्यायचं आहे। दुसऱ्या बाजूने पण तेल लावून घेऊया। तर आपण घेतलेल्या साहित्यामध्ये साधारण असे 10 पराठे तयार होतात आणि तुम्ही कुठे प्रवासात घेऊन गेलात तर खायला एकदम मस्त लागतात आणि 2 ते 3 दिवस आरामात टिकतात। तर जरूर बनवून पहा। आंब्याच्या लोणच्यासोबत किंवा नुसत्या दह्यासोबत सुद्धा खाऊ शकता। आपण आज इथे यासोबत खाण्यासाठी कांद्याची कोशिंबीर केली आहे, तर ही सुद्धा यासोबत खायला खूप छान लागते। आज आपण दुधीपासून एक मस्त अशी खमंग व रुचकर रेसिपी बनवतोय। तर दुधीचे नाव काढलं तरी लहान मुलंच काय, पण बऱ्याच मोठ्यांना सुद्धा दुधीची भाजी खायला आवडत नाही। पण भाजी न बनवता वेगळ्या पद्धतीने थोडं असं काही टेस्टी बनवलं तर नक्कीच सगळ्यांना आवडेल। तर आज आपण एकदम मस्त अशा खुसखुशीत दुधी भोपळ्याच्या वड्या बनवतोय। तर लगेच आता रेसिपीला सुरुवात करूया। दुधीच्या वड्या करण्यासाठी इथे मी आता एक मोठा दुधी घेतला आहे। तर हा अर्धा किलो आहे, यातला मी अर्धा कट करून घेतेय, म्हणजे आपण पाव किलो दुधी भोपळ्याच्या वड्या करणार आहोत। तर याचं आता साल काढून घ्यायचं आहे।
याचं साल टाकून न देता या सालाची चटणी बनवली तर ती पण खूप छान लागते. तर आता इथे साल काढून झालेला आहे. किसणीवर हा दुधी किसून घेऊया. तर मी या दुधीचा मधला भाग जो असतो तो काढलेला नाही, कारण हा दुधी भोपळा खूप कोवळा आहे आणि मधला भाग ठेवला तरी काहीच हरकत नाही. पण जर यामध्ये बिया असतील तर तुम्ही मधला भाग बियांचा काढून घ्या. तर मी आता हा दुधी किसून घेतला आहे. तर 1/2 किलो एवढा हा दुधी आहे. इथे मी आता पाऊण कप रवा घेतला आहे, म्हणजे अर्धा कपाला जास्त रवा घेतला आहे. तर बारीक रवा घेतला आहे. बारीक रवा नसेल तुमच्याकडे तर जाड रवा मिक्सरला थोडासा फिरवून घ्या. यामध्ये आता बेसन घालूया. तर अर्धा कप बेसन घालायचं आहे. अर्धा चमचा ओवा थोडासा हातावर चोळून घालूया. 1.5 चमचा धणे जिरे पूड घालायची आहे. अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा मी गरम मसाला घातला आहे. गरम मसाल्यामुळे या वड्या खायला एकदम खमंग लागतात. 1 चमचा मीठ घालूया. आणि इथे मी 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं थोडंसं खलबत्त्यात कुटून घेतलं आहे, ते घालायचं आहे. 1/2 चमचा हिंग घालायचा आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस मी घालते आहे. लिंबाच्या रसाच्या ऐवजी तुम्ही आमचूर पावडर किंवा चाट मसाला सुद्धा घालू शकता, जे असेल ते घाला. अर्धा चमचा साखर घालायची आहे. तर साखर घालणं ऑप्शनल आहे. आपण लिंबू पिळलं आहे त्यामुळे मी थोडीशी साखर घातली आहे. आता 1 टेबलस्पून यामध्ये तेल घालायचं आहे आणि शेवटी मी 1/2 चमचा खायचा सोडा घातला आहे. आता सगळं हाताने मिक्स करून घेऊया. तर यामध्ये पाणी अजिबात घालायची गरज पडत नाही. दुधीलाच पाणी सुटतं आणि त्यामध्येच हे पीठ भिजवलं जातं. तर आता इथे तुम्ही पाहू शकता पीठ भिजून झालेलं आहे. हे असंच आता 15 मिनिट झाकून ठेवूया, म्हणजे हा रवा जो आहे तो छान फुलून येतो. आपला रवा भिजतोय तोपर्यंत आपण ज्या प्लेटमध्ये किंवा भांड्यामध्ये या वड्या करणार आहोत त्याला तेल लावून घेऊया. तर इथे मी एक प्लेट घेतली आहे. तुम्ही कुकरचा डब्बा किंवा पोळ्याचा डब्बा घेतला तरी चालेल. त्याला असं तेल लावून घेतलं म्हणजे वड्या स्टीम झाल्यानंतर अगदी पटकन निघून येतात. आता 10 ते 15 मिनिट पण झाली आहेत. आपलं मिश्रण पण थोडंसं फुलून आलं आहे. गरज वाटली तर तुम्ही यामध्ये थोडं पाणी घालू शकता, पण मला गरज वाटत नाही आहे. तर आता हे पीठ या प्लेटमध्ये घालायचं आहे आणि पसरून घेऊया. तर पीठ फार आपण पातळ पसरवलं तर मग वड्या चपट्या होतात, त्यामुळे मी प्लेटचा थोडासा भाग मोकळा सोडला आहे. व्यवस्थित याला दाबून घ्यायचं आहे. आणि यावरून आता मी थोडेसे तीळ घातलेत आणि थोडंसं लाल तिखट पण घालूया, म्हणजे अगदी या वड्या तुम्ही तेलात न तळता किंवा शॅलो फ्राय न करता सुद्धा खाऊ शकता. कढईमध्ये मी आधीच 2 ग्लास पाणी गरम करायला ठेवलं होतं. त्यामध्ये स्टँड ठेवला आहे किंवा तुम्ही एखादी प्लेटसुद्धा ठेवू शकता. पाण्याला उकळी आली की ही प्लेट कढईमध्ये ठेवून यावर झाकण ठेवायचं आणि मीडियम फ्लेमवर आता 15 ते 20 मिनिट याला स्टीम करून घेऊया. आणि आपल्या वड्या स्टीम होत आहेत तोपर्यंत आपण चटणी करून घेऊया. तर त्यासाठी मी इथे मुठभर कोथिंबीर धुवून घेतली आहे. थोडासा पुदिना घातला आहे, तर कोथिंबीरीच्या निम्मा आपल्याला पुदिना घालायचा आहे. 3 हिरव्या मिरच्या हाताने तोडून घातल्या आहेत. छोटा आल्याचा तुकडा पण मी घातला आहे. 1 टेबलस्पून डाळवं घालूया. हे नसेल तर तुम्ही शेंगदाणे घातले तरी चालेल. 1/2 चमचा काळं मीठ घालायचं आहे आणि थोडंसं साधं मीठ पण घालूया. अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे, म्हणजे याचा हिरवा रंग छान टिकून राहतो. किंवा तुम्ही दही चिंचसुद्धा घालू शकता. आता पाणी घालून याला मिक्सरमधून फिरवून घेऊया. तर आपली हिरवी चटणी इथे तयार आहे. आता साधारण 15 ते 16 मिनिट झाली आहेत. तर झाकण काढून पाहूया. तर छान असं हे मिश्रण फुलून आलं आहे. यामध्ये सुरी घालून पाहिजे. हे जे मिश्रण आहे वड्याचं ते व्यवस्थित स्टीम झालेलं आहे. गॅस बंद करूया आणि ही प्लेट खाली काढून एखाद्या स्टँडवर ठेवायची, म्हणजे हे पटकन थंड होतं. आता हे आपलं थंड झालेलं आहे.
तर सुरीला थोडंसं तेल लावून घेऊया, म्हणजे वड्या अगदी साफ निघतात. तुम्हाला पाहिजे त्या शेपमध्ये याला कट करून घ्यायचं आहे, तर मी चौकोनी आकारात कट करून घेतलं आहे. तर या वड्या तुम्ही अशासुद्धा खाऊ शकता. एकदम मस्त अशी याला जाळी पडली आहे, तुम्हाला दिसत असेल. तर या तुम्ही आता तळून घेऊ शकता, पण मी आज या शॅलो फ्राय करून घेणार आहे. तर त्यासाठी मी एका पॅनमध्ये 2 टेबलस्पून तेल घातलं आहे. अर्धा चमचा मोहरी घालूया आणि मोहरी तडतडायला सुरुवात झाल्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचेत. आणि जिरे छान फुलले की 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घालूया. अर्धा चमचा तीळ घालायचेत आणि लगेच आता या कट केलेल्या वड्या घालूया. तर थोडंसं याला परतून घ्यायचं आहे. उलटसुलट करून छान अशा वड्या या तेलावर शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत. तर आता तुम्ही पाहू शकता याला छान असा रंग आलेला आहे. शेवटी कोथिंबीर घालूया. तर खायला या वड्या एकदम मस्त लागतात. हिरवी चटणी किंवा सॉससोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता. आणि थोडी हिरवी चटणी आणि थोडा सॉस घेऊन खाल्लं तर आणखी या खायला अप्रतिम लागतात. तर जरूर करून पहा. सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही बनवू शकता किंवा मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. अगदी त्यांना ओळखूसुद्धा येणार नाही की या दुधीपासून बनवलेल्या आहेत. तर जरूर करून पहा. आणि आजचा व्हिडिओ आवडला तर कमेंट करून मला जरूर सांगा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.